आता बोलायचं नाही. तुम्ही बोललात ना मागाशी, आता नाही बोलायचं. तुम्ही पोलिसांना फोन केला तर आमचा अपमान केला. एवढा नागपूरच्या तुम्ही सांगतो बघा, नागपूरच्याच लोकांनी कायदा केला. पोलिसांना कधी फोन करतात? जेव्हा वादग्रस्त प्रसंग असेल तेव्हा. आता यांना रिपोर्ट करावं लागेल काय झालं. आम्ही काही कोणी काम थांबवलं? तुम्ही कसं बोलू शकता? काम कसं थांबवलं? साहेब ह्याच्यावर गुन्हा दाखल करा. साहेब ह्याच्यावर गुन्हा दाखल करा. आम्ही कुठे काम थांबवलंय? आम्ही कोणी काम थांबवलंय? तुम्ही डिक्लेअर कसं करता काम थांबवलेलं? हे बघा दादा, नागपूरच्या आहात तुम्ही. माझ्या नागपूरला पण सभा झाल्यात. आत्तापर्यंत की वर्क ऑर्डर दाखवा. काय विषय तो? काहीच नाही. तुम्ही वर्क ऑर्डर नसताना काम कसं करताय? आम्ही बंद नाही करत. भारतीय संविधानाचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, कोळी बांधवांचा, कोळी बांधवांचा. माणूस बोलत होता, मला धमकी देत होता, पोलिसांना बोलवू, हे करू. आम्ही काय चोर आहोत का? आम्ही मुंबईचे मालक आहोत, मुंबईचे राजे आहोत. आम्हाला कोणी चॅलेंज केलं नाही. पोर्तुगीजांनी नाही केलं, मोगलांनी नाही केलं, इंग्रजांनी नाही केलं, फ्रेंचांनी नाही केलं. आमच्या नादाला कोणी लागलं नाही म्हणून 2000 वर्ष आम्ही इथे आहोत. सम्राट अशोकापासून इथे आहोत. आणि या ठिकाणी ग्रामस्थ आणि गावठाणातील रहिवासी यांना कोणत्याच प्रकारची पूर्वसूचना न देता वन अधिकारी आणि कॉन्ट्रॅक्टर यांनी मिलीभगत करून ही जी बॉर्डर लाईन टाकण्याचं जे काम चालू केलेलं आहे, या संदर्भात काय माहिती देताल आपण? आता तुम्ही बघत असाल की दोन्ही बाजूनी अशा प्रकारचं हे सिमेंटचं कॉन्क्रिटीकरण सुरू आहे आणि याच्यामध्ये बरेचसे मॅनग्रोव्ज मारलेले आहेत. आता आमच्या गावचे अध्यक्ष इथे आहेत. मी हेमंत कोळी, मालवणी कोलीवाडा गावठाण संवर्धन समितीचा अध्यक्ष आहे. आणि आमचा एकच मुद्दा आहे की या गावाच्या बाजूला जे मँग्रोव्ज म्हणतो हे लोक, आम्ही खाजण म्हणतो याला. या खाजणामध्ये कसं समुद्राच्या भरतीचं पाणी येते परत निघून जाते ओटीच्या प्रमाणे. तर भरतीच्या ज्या वेळेला भरतीचं पाणी येते त्या वेळेला भरतीच्या पाण्याबरोबर मासे येतात आणि ते मासेमारी करायचं काम आमचे लोक करतात. तर ज्या ठिकाणी भरतीचं पाणी येते त्या ठिकाणी मासेमारी होते. जिथे समुद्राचं पाणी येतच नाही भरतीचं त्या ठिकाणी मासे सुकवतात लोक आमचे. त्याच्यानंतर वेगवेगळ्या प्रकारची मासेमारी होते. कुठे बोटी लावतात, कुठे बोटी शाकारतात, कुठे बोटी रंगवतात. वेगवेगळ्या प्रकारचे सर्व प्रकारचे मासेमारीशी कनेक्टेड सर्व उपक्रम या खाडी खाजणामध्ये होत असतात. आणि हे खाडी जे आहे, खाजण जे आहे, ते आमच्या गरीब मच्छीमारांचं उपजीविकेचं साधन आहे. याच्यामध्ये भरपूर म्हणजे छोटे लोक जे आहेत, छोटी कुटुंब, लहान कुटुंब, गरीब कुटुंब, ते कोणत्याही वेळेला या खाजणामध्ये उतरतात आणि मासेमारी करून त्यांचा उदरनिर्वाह करतात. तर या पद्धतीने जर आम्ही किती दिवसांपासून पत्रव्यवहार करतो आणि सारख्या भेटीगाठी करून पण समोरासमोर पण मागणी करतो की तुम्ही या खाजणाला कंपाऊंड मारू नका. कुंपण मारलं तर आम्ही जे मासेमारी जी करतो ते तुम्ही आम्हाला मासेमारीपासून दूर बाहेर फेकून द्याल, आमची रोजीरोटी नष्ट होईल. त्याच्यामुळे आम्हाला म्हणजे तुम्ही बेघर कराल. तर आमचा एकच मुद्दा आहे की तुम्ही या खाजण जमिनीला जे कुंपण मारता ते मारू नका. हा आमचा महत्त्वाचा मुद्दा आहे आणि आमची हीच मागणी आहे. तुम्ही साधारण कुणाकुणाला पत्रव्यवहार केला, त्यांच्याकडून काय उत्तर वगैरे आलेत का? मी पत्रव्यवहार आम्ही मुख्य म्हणजे फॉरेस्ट वन महाराष्ट्र शासनाच्या वन विभाग कांदळवन खात्याला आम्ही पत्रव्यवहार केला आणि 3-4 वेळा तरी त्यांना भेटून आम्ही परिस्थिती समजून सांगितली की साहेब बघा, या ही जी जागा आहे ती त्याच्यावरती आमचा रोजीरोटी चालते पूर्वीपासून आणि
आमची वहिवाट आहे. वहिवाट हक्क कायद्याच्या माध्यमातून ती जागा आम्ही त्या जागेचे मालक आहोत आणि त्या जागेला तुम्ही कंपाऊंड मारू नका ही आमची एकच विनंती आहे. आमची दुसरी काहीच विनंती नाही. तुम्ही आम्हाला आमच्या मासेमारीपासून दूर ढकलू नका, बाहेर काढू नका आणि आमच्यावर उपासमारीची पाळी आणू नका, एवढीच आमची विनंती आहे. बाकी दुसरं काहीच नाही. आता आमच्या या मालवणी गावच्या अध्यक्षांनी त्यांची भूमिका मांडलेली आहे आणि इथे आल्यानंतर मी इथे उरणवर आलो आणि मुंबईचं जे गावठाण चळवळ आहे त्यामध्ये गावठाण चळवळीमध्ये आम्ही काम करत आलो. मी या गावामध्ये मला वाटते 5-6 वर्षापूर्वी आलो होतो आणि गावाला नकाशा बनवायला सांगितला. या नकाशामध्ये केवळ गावठाण नाही तर गावठाणाच्या बाहेरचा जो समुद्र आहे किंवा खाडी किनारे आहे तिथे आमची मच्छीमारी चालते, आमची वहिवाट आहे. तिथे आमची एक रस्ता होती, ती रस्ता यांनी आता बंद केले, खोदून काढले. तर इथल्या कॉन्ट्रॅक्टरला आम्ही आता येऊन विचारलं की तुमच्याकडे वर्क ऑर्डर आहे का. तर भारत हा लोकशाहीनुसार चालतो. कुठलंही काम करायचं असेल तर त्याला वर्क ऑर्डर असते, ठराव असतो, काम किती, अंदाजित रक्कम किती, काम कधी पूर्ण करणार, मटेरियल काय वापरणार. आणि मुख्य म्हणजे हा वन विभाग असल्यामुळे जर यात काम करायचं असेल तर 2 नियम आम्हाला नागरिकांना आहे, गाववाल्यांना आहे. तोच नियम कॉन्ट्रॅक्टरला आहे. हे मारलेली आहेत झाडं, याच्यावर भराव टाकलेला आहे, मग यांच्यावर गुन्हे का नोंद होत नाहीत. माननीय वनमंत्री गणेशजी नाईक, मला माझ्यानं विनंती आहे. मगाशी कोणाशी बोललो मी, कोण तो माणूस, रतन पोळे नावाचा एक तो सांगत होता की वन विभागाचा कोणी माणूस आहे, तो मला धमकी देतोय की आम्ही पोलिसांना बोललो. आम्ही काय चोर आहोत का? या भारताचे नागरिक आहोत. 2 वेळा लोकसभा 1 वेळा विधानसभा लढलेल्या माझ्यासारख्या माणसाला हे अधिकारी एवढ्या मगरुरीने बोलतात तर सामान्य माणूस घाबरून जाईल. म्हणजे आमचे कोळी बांधव तर त्यांचा फार संपर्क नाही, ते घाबरतील. आम्ही एवढंच विचारलं, हे जे काम आहे याची वर्क ऑर्डर दाखवा. यांच्याकडे वर्क ऑर्डर नाही. राजस्थानचे लोक इथे काम करतात, गुजरातचे लोक काम करतात. का महाराष्ट्रातले कॉन्ट्रॅक्टर मेले? आमचा कुठे गेला तो कॉन्ट्रॅक्टर? आमचा इकडे या. हे बघा, रेती खडी सिमेंट सप्लाय करणारा आमचा भाऊ आहे. हे काम इथल्या भूमिपुत्राला का मिळू नये? गुजरातच्या आणि राजस्थानच्या लोकांचा संबंध काय? गणेश नाईक यांना माझं म्हणणं आहे, विनंती आहे, मंत्री आहात तुम्ही, की इथला भूमिपुत्र काम करू शकतो, याच्यापेक्षा उत्कृष्ट काम करू शकतो, ते काम त्यांना भेटलं पाहिजे. ठीक आहे. आता मुद्दा असा आहे की हे सगळे आमचे कोळी बांधव आहेत, यांना यांचे अधिकार माहिती नाहीत. संपूर्ण मुंबईसाठी जे समुद्राच्या लगत राहतात त्यांना माहीत असलं पाहिजे की मॅनग्रोव्ज आहेत, हे जपले कोणी हो? आम्ही जपले 1000 वर्षापासून. आणि मॅनग्रोव्हचा जो कायदा आला की जमिनीचं संरक्षण ते करतात, पण आम्ही पण त्यांचं संरक्षण केलं आहे. आम्ही त्याचे शत्रू नाहीत. ज्या बिल्डरांनी हे तोडले त्यांच्यावर गुन्हे दाखल नाही करत तुम्ही. ह्या कॉन्ट्रॅक्टरवर आज गुन्हा दाखल झाला पाहिजे, नाहीतर उद्यापासून उपोषणाला बसायचं. तुमचे पण लाड खूप झाले, तुम्हाला लढावं लागेल आपल्या हक्कांसाठी. नवी मुंबईत आमच्याकडे दिबा पाटील लढले म्हणून अधिकार मिळाले. आता गुगल, सगळ्यांकडे गुगल आहे, त्या गुगलमध्ये वन हक्क कायदा 2006 आहे, तो बघा तुम्ही. तर कायदा काय सांगतो की नागपूरच्या आदिवासींनी सांगितलं की शेजारी जर वनं असतील त्या वनांवर त्या आदिवासींचा अधिकार आहे. आणखी एक पुढे जाऊन शब्द आहे की बाकीचे लोक आहेत त्यांचे पारंपरिक अधिकार आहेत. आता झालंय कसं, आम्ही कोळी, आगरी, भंडारी हे मुळात कोळीच, म्हणजे आद्य निवासी मुंबईचे. गारापोरी बेटावर गेलात तर तिथे कोळीच दिसणार, आगरीच दिसणार, दुसरे लोक कोणी नाही आहेत, भंडारीच दिसणार. आम्ही मुंबईचे कोळी आहोत, आम्ही मुंबईचे आदिवासी आहोत, मूळ निवासी आहोत. तो वन हक्क कायदा पारंपरिक हक्कानुसार आम्हाला पण लागतो. मग हे जेव्हा कामाचं टेंडर निघालं ते ग्रामसभेची परवानगी न घेता निघालं आहे. मी तुम्हाला गावठाणच्या कमिट्या फुकट बनवून नाही दिल्यात, त्यामध्ये दूरदृष्टी आहे. तुमचा ठराव नसेल तिथे काम होऊ शकत नाही. कोणाच्या बापाची जहागीर नाही. भारत आमचा देश आहे, भारत माझा देश आहे. आम्ही भारताचे त्याचे नागरिक, त्याचे मालक आहोत. वी द पीपल ऑफ इंडिया हे बाबासाहेबांनी सांगितलं की भारताचे नागरिकाचे मालक आहेत. आणि हे फॉरेस्टचे जे अधिकारी आहेत त्यांनी मला धमकी दिली, त्याला सस्पेंड करा. गणेश नाईकांचं म्हणणं, मी गणेश नाईकांना विनंती आहे की या अधिकाऱ्याला सस्पेंड करा. याला मस्ती कुठून आली? वनमंत्री आमच्यापैकी असून आमच्याच गावात आम्हाला धमकी देणारे इथे अधिकारी असतील, कॉन्ट्रॅक्टर असतील, तर सामान्य नागरिकांनी काय करावं? आणि म्हणून या मॅनग्रोव्हजवर आमचा अधिकार आहे. इथे आम्ही मासे पकडतो, निवट्या पकडतो, चिंबोऱ्या पकडतो. यामध्ये आमची कामं चालतात, मासे सुकवायची, बोटींची. आणि आमचा वन हक्क, आमचा ठराव ग्रामसभेचा असल्याशिवाय, आमच्या परवानगीशिवाय याला वन जाहीर करता येत नाही. म्हणजे कायद्याचा भाग आहे. याला वन घोषित करायचं असेल तर या गावची परवानगी आणि ठराव असला पाहिजे. तो ठराव घेतलेलाच नाही. आणि कॉन्ट्रॅक्टरला आम्ही विनंती केली, नम्र विनंती केली की आम्हाला तुम्ही फक्त वर्क ऑर्डर द्या, इथे बोर्ड लावा, हे काम किती कोटीचं आहे.
तुमच्यासोबत जो व्यक्ती बोलत होता तो नेमका कॉन्ट्रॅक्टरच होता की वन विभागाचा अधिकारी होता, कर्मचारी होता? आणि नेमकं तुमच्या दोघांमध्ये काय संभाषण झालं? तो जो कर्मचारी आहे तो सांगतो की मी वन कर्मचारी आहे, मी पुण्याला राहतो आणि पुण्यावरून तो बोलत होता. पण त्याने अशी धमकी दिली की तुमचे लोक येतात आमच्याकडे आणि म्हणून आम्ही पोलिसांना बोलवतो. आम्ही काय चोर आहोत का? मी जर शिकलेला, सुसंस्कृत, लोकसभा लढणारा, रोज मीडियावर बोलणारा माणूस असेल, माझ्याशी अधिकारी असं बोलतात, त्यांच्यात खोट यांच्यात आहे. आम्ही काय चुकीचं बोललोच नाही. आम्ही बोललो की वर्क ऑर्डर दाखवा. कुठल्याही कामाची वर्क ऑर्डर लागते. सध्या गाडी रस्त्यावर काढली तर आपलं लायसन लागतं, गाडीचे पेपर लागतात. मी तुम्ही एवढं मोठं काम केलं आहे, याच्यामध्ये RCC काम केलं आहे, याच्यामध्ये भराव टाकला आहे मॅनग्रोव्हवर, तुम्ही काय लाडके आले का? हे परमिशन दिलं कोणी? आतमध्ये आमच्या रस्त्या पायवाटा बंद केल्यात. असाच प्रकार वाशी गावात घडला होता. आदरणीय उपमहापौर दशरथ भगत यांच्या गावात अशीच भिंत घालायला सुरुवात केली. त्यावेळी आम्ही सांगितलं दशरथ भगत आणि सगळ्या कार्यकर्त्यांनी की या मॅनग्रोव्हमध्ये जायचे आमचे अधिकार हजारो वर्षापासून आहेत. आमचा ठराव, आम्ही ठराव दिल्याशिवाय, ग्रामसभेचा ठराव असल्याशिवाय तुम्ही कसं काय रस्ते बंद करू शकतात? ही काय तुमची खाजगी प्रॉपर्टी आहे? ही आमची प्रॉपर्टी आहे. पूर्वी इथे आमच्या जमिनी होत्या, बांध फुटले, पाणी आलं, नंतर मॅनग्रोव्ह झाल्या, आमच्या जागा होत्या. परंतु या विषयात आज जो प्रकार घडलेला आहे, म्हणजे मला जो अनुभव आला अत्यंत वाईट आला. इथले सगळे वनाधिकारी आहेत, खरं यांना सस्पेंड केलं पाहिजे. त्यांचं काम होतं की ते बोर्ड लावायचं, इथे उपस्थित राहायचं. इथे कोणी उपस्थित न राहता राजस्थानचे लोक येऊन सांगतात आम्ही काम करतो आणि ते पोलिसांच्या धमक्या देतात आम्हाला, हमको नाही. आम्ही किती रोखलं तुम्हाला? काम तर कधीपासून चालू आहे आणि पत्रावर केलं. आता 15 दिवस झाले. 15 दिवस लोकशाही पद्धतीने पत्र देऊन सुद्धा उत्तर देत नसेल वनविभाग, तो वनविभागाला पगार आहे की फुकटचं काम करतात? आदरणीय गणेश नाईक यांना माझी विनंती आहे, मुंबईतल्या कोळ्यांना असं जर त्रास देत असेल वनविभाग आणि इथले कॉन्ट्रॅक्टर मगरूज झाले असतील तर आपल्या खात्यावर आपला वचक असला पाहिजे. जसा एकनाथ शिंदेंचा आहे. एकनाथ शिंदे येऊन राजरोज झाडं तोडतात. आमची गडचोलीमध्ये देवका माता मंदिराची 300 झाडं तोडायला घेतली. आमच्या लता मडवीची 200-300 झाडं तोडलीत. वनमंत्र्याच्या बाजूला हे होते, नगरविकास करते. असं तर नाही ना पुन्हा इथे पण नगरविकास मंत्री किंवा अन्य मंत्री आहेत, गणेश नाईकांच्या हक्कामध्ये इथे कोणीतरी घुसखोरी करते. असं करत असेल तर त्यांना गणेश नाईकांनी बोलवून घ्यावं आजच्या आत आणि याच्यावर कारवाई करावी. आमची एवढीच विनंती आहे. या गावाच्या भोवती तुम्ही हे रस्ते बंद केलेत तर हे मासेमारीला जाणार कुठे? बंदराकडे जाणार कुठे? बोटी लावणार कुठे? हा मोठा प्रश्न आहे. ही वनविभागाची प्रॉपर्टी जाहीर करायची असेल तरीसुद्धा लोकशाही प्रक्रिया आहे. त्या लोकशाही प्रक्रियेनुसार गावाच्या ग्रामसभेचा ठराव लागेल आणि म्हणून नागपूरच्या आदिवासींनी लोकसभेला सांगितलं होतं ग्रामसभा ही लोकसभेपेक्षा मोठी आहे, लोकसभा से ग्रामसभा बडी है, असं त्यांनी आदिवासींनी सांगितलं. आदिवासी आमचे भाऊ आहेत, मुंबईचे भूमिपुत्र आगरी आहेत, कोळी आहेत, भंडारी आहेत, ईस्ट इंडियन आहेत आणि आदिवासीसुद्धा आहेत. इथं थोडं पुढं गेल्यानंतर आदिवासीच्या वाड्या आहेत, त्यांच्यासाठी पण आम्ही काम करतो. पण जर कोळ्यांना जर हे मूर्ख बनवतात, मामा बनवतात, तर आदिवासींना किती मूर्ख बनवतील? आणि म्हणून हा जो लढा आहे हा लढा आम्ही उद्यापासून सुरू करतोय. आत्ता आम्ही त्यांना आणायला सांगितले वर्क ऑर्डर. जर वर्क ऑर्डर नाही आली तर इथे आम्ही उपोषणाला बसू, JCP समोर बसू. JCPचे नंबर घेतलेले आहेत, सगळ्यांचे नंबर घेतलेले आहेत. यांच्यावर गुन्हे नोंद करा असं वनमंत्र्यांना आमची विनंती आहे. उद्याच्या उद्या हा पत्रावर होईल आणि सगळे गाववाले आमचे सगळे जे लोक आहेत हे सगळे सोबत आहेत ना? हां, मग मी आता घोषणा देईन, जमीन आमच्या हक्काची नाही कोणाच्या बापाची. हे बोलायचं. बोला, जमीन आमच्या हक्काची नाही कुणाच्या बापाची. अरे जमीन आमच्या हक्काची नाही कुणाच्या बापाची. अरे कोण म्हणतो देणार नाही? घेतल्याशिवाय राहणार नाही. कोण म्हणतो देणार नाही? घेतल्याशिवाय राहणार नाही. भारतीय संविधानाचा विजय असो. भारतीय संविधानाचा विजय असो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो. कोळी बांधवांचा विजय असो. कोळी बांधवांचा विजय असो. कोळी महिलांचा विजय असो. आई एकविरेचा विजय असो. आई एकविरेचा विजय असो. लोकनेते दिबा पाटलांचा विजय असो. लोकनेते दिबा पाटलांचा विजय असो. इथल्या वनांवर आमचा अधिकार आहे आणि तो मिळवण्यासाठी संघर्ष सुरू होईल. नागपूरच्या आदिवासींनी सांगितलं की वन आमचे आहेत, असं आमचे कोळी बांधव पण सांगतील. हे मॅनग्रोव्ज आम्ही जपलेत, ते आमचे आहेत, तिथे जाण्याचा आम्हाला अधिकार आहे. आम्ही त्याला कधीही मारत नाही. मारलेत तुम्ही, कॉन्ट्रॅक्टरनी मारलेत तुम्ही. या कॉन्ट्रॅक्टरवर तात्काळ गुन्हा दाखल करायचा. जर करत नसतील तर आम्ही कोर्टात जाऊ, पण याच्यावर गुन्हा दाखल होईल. रितसर परमिशन घ्या, तुमचं ठराव द्या, त्यानंतरच काम सुरू करा अशी आमची विनंती आहे. आजचं आंदोलनसुद्धा आम्ही पोलिसांना पत्र देऊन केलेलं आहे. सगळ्यांना पत्र दिलेलं लोकशाही मार्गाने केलेलं आहे आणि याच्या उपर जाऊन कोणी जर आमच्यावर गुन्हे दाखल करणार असेल तर मी इथं काम करणं अवघड आहे. जो कोणी पुण्याचा माणूस बोलत होता, मला धमकी देत होता, पोलिसांना बोलवू, हे करू, आम्ही काय चोर आहोत का? आम्ही मुंबईचे मालक आहोत, मुंबईचे राजे आहोत आम्ही. आम्हाला कोणी चॅलेंज केलं नाही. पोर्तुगीजांनी नाही केलं, मोगलांनी नाही केलं, इंग्रजांनी नाही केलं, फ्रेंचांनी नाही केलं. आमच्या नादाला कोणी लागलं नाही म्हणून 2000 वर्ष आम्ही इथे आहोत. सम्राट अशोकापासून इथे आहोत आणि म्हणून सगळ्या गावकऱ्यांना माझी विनंती आहे, बोलायला शिका,
लढायला शिका, संविधान घरात ठेवा, हे संविधानिक अधिकार आहेत. हे जर बोट लावत नसतील तर काम कसं करतात? आपल्या माणसाला करून देतील का काम? आमची बोट समुद्रात गेली तर विचारतात आयडी कुठे आहे, आयडी विचारतात, या नाखवाचा आयडी कुठे आहे, याचा खलाशाचा आयडी कुठे आहे, नसेल तर आत्महत्या टाकतात, पाकिस्तानवाले पकडतात, सगळे पकडतात. मग ह्यांना तुम्ही कसं घुसून दिलात? राजस्थानची लोक काम करतात, तुम्ही काय झोपलेत काय? गुजरात आणि राजस्थानचे कॉन्ट्रॅक्टर नाही आमच्याकडे, मेले आमचे कॉन्ट्रॅक्टर. आमची पोरं काही काम नाही करू शकत. दादा आहे की नाही, करणार की नाही? हां, हे सगळं लढायला आपल्याला लोकवर्गणी काढून आंदोलन करावं लागेल, गाव मोजायला लागेल. आणि ही जागासुद्धा आमची आहे, फक्त गाव नाही, हे गाव आमचं आहे आणि हे मॅनग्रोव्हसुद्धा आमचा आहे. हा आमचा देश आहे, आमचा भारत आमचा आहे. यासाठी लढलं पाहिजे अशी सगळ्यांना विनंती आहे. आणि आमच्या अध्यक्षांच्या मागे तुम्ही उभे राहा. ही कामं फुकटची होत नाही. आम्ही तिकडून आलो उरणवरून, फुकटच्या गाड्या नाही चालत, हवेवर नाही चालत, त्याला पैसे लागतात आणि पैसे खर्च करायची तर कोर्टात जावं लागेल, असा अधिकार भेटणार आहे. आणि आदरणीय गणेशजी नाईक, मला याने विनंती आहे की मुंबईच्या सगळ्या आगरी, कोळी, भंडारी, ईस्ट इंडियन, आदिवासी यांची एक बैठक घ्या. त्यांच्या गावाची सीमा, त्यांचे जायचे रस्ते आहेत त्या मॅनग्रोव्हमध्ये, हे निश्चित करा. आणि याला वन घोषित करायचं असेल तर आमचा ठराव असला पाहिजे, जाहीर सभा लावा, नंतरच ही कामं सुरू करा, अशी माझी विनंती गणेशजी नाईक यांना आहे. नशीब वनमंत्री आमचा आहे, नंतर आम्हाला इथून संपवलं असतं. मी धन्यवाद देतो गणेश नाईक यांच्या संघर्षाला. ज्या पद्धतीने ते आज लढतायत, नवी मुंबईत लढतात, सिडकोच्या विरुद्ध लढतायत, एकनाथ शिंदेच्या अरेरावीला कार्य म्हणून उत्तर देतात, तसंच उत्तर या कॉन्ट्रॅक्टरला आपण द्यावं. हे जे कोणी अधिकारी आहेत त्यांना तात्काळ सस्पेंड करा, ही माझी आपल्याला विनंती आहे. आणि आमच्या कोळी बांधवांचा, कोळी मावशांचा सन्मान वाढवा. आई एकविरा इथे आमच्या आहेत, त्यांचा मान ठेवा, अशी विनंती तुम्हाला करतो. आणि या भागात जे कुठलंही काम असेल ते आमच्या तरुणांना भेटलं पाहिजे. आमचे असे कॉन्ट्रॅक्टर आहेत, 2013चा कायदा सांगतो की तिथल्या भूमिपुत्रांना ती कामं भेटली पाहिजे. कोस्टल रोड असेल, काय असेल, हे लोकांना माहीत नाही. तुम्हाला कळलं पाहिजे, कायदा सांगतो हे कामं आपल्याला भेटली पाहिजेत. आमच्यामध्ये स्किल आहे, मुंबई आम्हीच बनवलेली आहे, होड्या आम्ही बनवतो, बोटी आम्ही बनवतो, ते आम्हाला कामं भेटली पाहिजेत. हा पण आमचा अधिकार आहे. आणि तरुणांनी उद्यापासून मोठ्या संख्येने या आंदोलनात सहभागी व्हावी, असं नम्र विनंती करतो आणि आपली रजा घेतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. काय बोलणार का नक्की इकडेच राहणार आहे, मग काय बोलायला कमी, कोणी बोलल्याचं आम्हाला काय समजेल? कोण कोणी गेला, काय झालं? काय काय त्रास आहे सांगा. बोला. आम्ही मालवणी गावचे गावकरी आहोत. आम्ही 15 दिवसापूर्वी पत्र दिलं होतं त्यांना की वन हक्क कायद्यानुसार वनात कुठलं काम करायचं असेल तर ग्रामसभेला विचारावं लागतं की बाबा हे काम नक्की काय. कारण आमच्याकडे काय ह्या जागेमध्ये आम्ही मासेमारीला जातो, तिथे रस्ते आहेत, आमचे रस्ता खोदला आहे आणि मॅनग्रोव्ह मारण्याचे गुन्हे आमच्यावर पण होतात. मग कॉन्ट्रॅक्टरनी मॅनग्रोव्ह मारलेलं आहे, मग ह्यांना का सोडायचं? हे म्हणजे त्यांना तुम्ही त्यांच्यावर गुन्हे दाखल करा किंवा काय करा, पण लोकशाही पद्धतीने एक वर्क ऑर्डर दाखवा. माझं नाव राजाराम पाटील आहे, मी 2 वेळा लोकसभा लढलेलो आहे, मी उरणचा आहे, समाजाचं नेतृत्व करतो. त्यांना इमानदारीत विचारलं बाबा वर्क ऑर्डर दाखवा, तर वर्क ऑर्डर नाही आहे. वर्क ऑर्डर नसताना एवढं मोठं काम होतं आहे, तर मग कसं काय? हे बघा, 1 मिनिट, आता बोलायचं नाही. तुम्ही बोललात ना मागाशी, आता नाही बोलायचं. तुम्ही पोलिसांना फोन केला तर आमचा अपमान केला. नाही, आम्ही हे बघा, आम्ही तुम्हाला सांगितलं नाही, लोकशाही पद्धतीने आम्ही कुठलाही गुन्हा केलेला नाही, आम्ही काम थांबवलेलं नाही. तर पोलिसांचा संबंध काय तो? आम्ही काय असं आमच्यातलं कोण आहे असभ्य बोललाय, काय शिवी दिले, काय दिले, का पोलिसांना त्रास दिला तुम्ही? हे बघा, नागपूरच्यात तुम्ही सांगतो बघा, नागपूरच्याच लोकांनी कायदा केला की वनांवर नाही, पण तुम्ही यांना फोन केलात म्हणजे काय आम्ही गुन्हेगार आहोत का? तुम्हाला काय धमकी दिली कोणाला? आम्ही तुम्हाला पाणी विचारतोय, पाणी घेतलं का, हे केलं का? मग पोलिसांना कधी फोन करतात? जेव्हा वादग्रस्त प्रसंग असेल तेव्हा. आता यांना रिपोर्ट करावं लागेल काय झालं. आम्ही काहीच नाही केलं. तुम्ही सुरक्षा रक्षक, कोणी काम थांबवलं? तुम्ही कसं बोलू शकता? काम कसं थांबवलं? साहेब, ह्याच्यावर गुन्हा दाखल करा. आम्ही कुठं काम थांबवलंय? आम्ही कोणी काम थांबवलंय? तुम्ही डिक्लेअर कसं करता काम थांबवलेलं? हे बघा दादा, नागपूरच्या तुम्ही, माझ्या नागपूरला पण सभा झाल्यात, आतापर्यंत आम्ही चुकीचं काही बोललो नाही. आम्हाला काय अवघड आहे? इकडे ये, चल. कोण बोला काम बंद केलं? कोणी काम बंद केलं? मी ये क्यों बोल रहा है?
त्यांना सांगा यांना भेटायला. त्यांच्याशी मीटिंग मागे पण एकदा झालेलं होतं, तेव्हा पण ते ऑफिसर होते तुमचं, ते काहीतरी त्यांचं बोलणं झालेलं. त्यांच्याशी मीटिंग घ्या, तुमचं ते सांगा कोणती भिंत बांधतात. मग? सगळे होते इथं, या साईडला होते, आता तुम्ही- इकडे पलीकडे होते, बरोबर ना? हा, त्या साईडला काहीतरी झालं होतं, हो. बोलणं झालं होतं, ते ऑफिसर होते त्यावेळी. तुम्ही वर्क ऑर्डर दाखवा ना, वर्क ऑर्डर दाखवा. असं नाही त्यांना चालणार. माहिती आहे तुमचे ऑफिसर आहे, त्यांच्याशी काहीतरी बोलणं झालं होतं त्या साईडला, पलीकडे काम चालू होतं बघा इथंच. साहेब काय आहे, आज ह्या लोकांनी मला तिकडून बोलवलं, मी काय पाहुणा आहे, पण माझी माहिती मला पाहिजे की वर्क ऑर्डर दाखवा. काय विषय येतो? काहीच नाही. तुम्ही वर्क ऑर्डर नसताना काम कसं करताय? आम्ही बंद नाही करत, पण वर्क ऑर्डर नसताना तुम्ही काम करणं हे कायद्यात बसतं की बेकायदेशीर? एवढंच सांगा मला. नाही, ते कसं झालं सर, आम्हाला तिथं बोरवलेला कोणतरी आंदोलन करणार आहे म्हणून सांगण्यात आलं होतं, म्हणून मी कोणी सांगितलं तुम्हाला? लेटर दिलं होतं, बस एवढंच काम केलं. मग लेटर दिलं म्हणजे काय? कायदेशीर गोष्ट आहे. मग तुम्ही पण तयारी केली पाहिजे ना की बाबा आमचं वर्क ऑर्डर आहे. आंदोलनात काय लिहिलंय, त्यात काय लिहिलंय की तुमची परमिशन काय आहे, कुठलं काम आहे. उद्या इथे अतिरेकी येऊन असं जर काम करायला लागलं तर कसं का होणार? नाही नाही, आलं पाहिजे ते. यांना बोलवा आता, पोलीस असताना उद्या. बोलणं मग करू द्या. मागे पण एकदा बोलणं झाले सरांशी. कोणी किती वेळ लागेल कोणी सांगा? लोकं असतील. किती वेळ लागेल सांगा त्यांना? आम्ही पण पोलिसांना फोन करू शकलो असतो, पण आपलं काही भांडणच नाही करायचं तर कशाला विषय तो येतो? काय संबंध नाहीत ना. त्याला बोललो पण काम बंद करा, मी बोललो पण त्याची विचारता मी बोललोय का तेव्हा ते समोर बोलतोय नाही मग बोललो. नाही. मग कशाला आम्ही तो सांगतो आमचं की काम बंद करा बोललोय म्हणून. मग साहेब तुमच्या रिपोर्टमध्ये लिहा, म्हणजे यांचा वन हक्क आहे कोणाचा, यांना विचारून तुम्ही काम करा. तुम्ही पण नोंदवू शकता रिपोर्टमध्ये. काय झालं ना? काही नाही झालं. काय नाही. ते यांनी फोन केला उगाच कॉन्ट्रॅक्टर. मसुबानी काम वगैरे ते यांनी कोणीच बोललेलं नाही. काम चालू आहे, काम थांबवलं आम्ही फक्त असं वर्क ऑर्डर मागितली. साहेब काय काम आहे, किती केस आहे? दाखवतील ना, त्यांच्याकडे असेलच ना वर्क ऑर्डर. हम्म. हे कोण आहे? साहेब येत आहे, कॉल कोण दिला? मसुबानी दिला. त्यांचे साहेब येत आहे. आम्हाला इथे पाहिजे. एवढी लोक आली तर आम्ही काय करणार? ही गावाची गाव कमिटी आहे. असं नाही, असं बोट करू नये. दादा इकडे या. हे कधीपासून चाललंय त्याला विचार. आम्ही कधीपासून आलो त्यांना विचारा. तुम्हाला माहिती देणं हे तुमचं काम आहे ना. तुम्ही आलात ते काय बोलले आम्हाला माहिती, हे पत्र वर्क ऑर्डर घेऊन येत आहेत ते बोलले. वर्क ऑर्डर मान्य आहे मला, पण इथे आता लोक जमली तेवढी, यांचा आदर करा ना तुम्ही. आम्ही काय करतो, ऑफिसला जातो घेऊन. मग घेऊन या ना, आम्हाला नाही बोलवायचं तिकडे. इथे आम्ही थांबतो, घेऊन या तुम्ही. ठीक आहे. किती वेळ लागेल सांगा मला आताच. मी उरणवरून आलोय, इथला नाही मी. बोरिवलीला यायला 2 तास लागतील. नाही हो. तुमचं नाव काय? किती वेळ लागतो? अर्धा तास लागतो. तुमचं नाव काय? नाही, तुमचं नाव काय? साळवी. कुठलं गाव तुमचं? गाव कुठलं? गाव धुळे. जन्म मुंबईचाच आहे माझा. असू द्या, पण इथे एवढी लोक जमते, यांचा आदर. ही ग्रामसभा आहे. वन हक्क कायद्यात आम्हाला गावातले लोक अधिकार आहे आहे. तिथे. अहो, मी काय म्हटलं, मी जातो आणि घेऊन येतो. तुम्ही जे बोलवता तुमचा फोन एकाला बोलवा, हे असं नाही. तिथे कसं तिकडे आमचे वरिष्ठ अधिकारी असतात, त्यांच्याशी पण तुमची चर्चा आहे. फोन इथे लोक जमली, लोकांचा आदर करा. तुम्ही जातो आणि घेऊन येतो तुमच्या. आम्ही आंदोलन करा असं वाटतं का तुम्हाला? प्रेमाने सांगतो. चल जाऊ. फोन करून सांगतात तुम्ही इकडे या, आम्ही येडे आहोत. तुम्हाला काय हवंय मला सांगा. आम्हाला वर्क ऑर्डर पाहिजे या कामाची. कळलं? फोटो बघा, ते पाटील ते फोटो बोलले. आता वर्क ऑर्डर कुठे आहे यांच्याकडे? इकडे गेले होते धारावी. मला काय सांगा, 10 मिनिटात वर्क ऑर्डर येते बोललात. असं नाही चालत.